काही दुबई वगैरेहून येतात. मग अर्थ काय झाला हे आम्ही सांगतो. अहो तिथे जा तुम्ही इस्रायलला, काय रे तिथून पिकवलं, काय सुंदर, काय सुंदर, फार गोड सुंदर. बरोबर आहे, पण ते फळ सांगत नाही, खाणाराने सांगावं लागतं. वा जळन खाती जळा, वृक्ष आपुलिया फळा, भोगता निराळा तेने गोडी निवडिली. खाणारा असल्यानंतर मग तो सांगतो वा काय आमटी, काय भात, काय चटणी, काय कोशिंबीर, काय जेवण. कोण सांगतो? भोगता पाहिजे. तसं इथे भोगता भोग्य हे निराळे नाहीच, दृश्यद्रष्टा दर्शन नाहीच, ज्ञाता ज्ञेय नाहीच, सगळे तिन्ही एक रूप असल्या कारणाने आता कोणी सांगावं, कोणी सांगावं, सांगायला कोणी शिल्लकच राहिला नाही. आपलं माझ्या परीने जे मला कळतं तेवढं सांगतो. एका बाईने जेवण केलं, सांगायला घरात नवरा आहे, मुलं आहेत. एक बाई एकटीच राहत होती आयुष्यभर आणि सुगरीण होती, उत्तम जेवण करत होती. मी व्यक्ती बघितली अशी, फार सुंदर व्यक्ती होती, अतिशय सुंदर स्वयंपाक. आणि एक दिवस मी गेलो तर चांदीचं ताट वगैरे, रांगोळी वगैरे मांडलेली, आणि ती व्यक्ती जेवायला बसली होती. भागवत म्हणून होत्या, जेवायला बसल्या होत्या. बघितलं, मी म्हटलं आज रांगोळी बिंगोळी कोण आहे? कोण नाही म्हणले. मला कोणी बोलवत नाही, मी कोणाकडे जात नाही, माझं मीच रांगोळी काढते, माझं मीच जेवते, माझं मीच करते, वा मीच म्हणते. कळलं का? तिथे वा म्हणायला दुसरं कोणच नाही, चांगलं झालंय हे अनुभवायला दुसरं कोणीच नाही, आपणच आपलं. तसं ब्रह्मस्थितीमध्ये कोणीच नसतं, आपणच आपला आनंद भोगणं हीच ब्रह्मस्थिती. कळला का दृष्टांत? काय मजा आहे बघा. मला मोठं कौतुक वाटलं. वा. ते म्हणले मला काही पोरं नाहीत, बाळं नाहीत, मी कोणाकडे जात नाही, कोणाकडे येत नाही. मग नातेवाईकनं कोण नाही, आपल्याला कोण रांगोळी काढणार? आपणच काढावा. तसं स्वरूपाचा आनंद आपणच आपला भोगावा, आपणच आपला आनंद भोगावा. बस मस्तपैकी भोगावं. आपण सुंदर स्वयंपाक करावा, असं नाही आता कोण आहे कसं तरी करा. बायकांना पुष्कळ सवय असते, ही सवय असते. काय घरात पुरुष असले जेवायला तर चांगलं करतात, नाही तर काय जाऊ दे, आता काय असेल ते आपलं घ्या खावा, सकाळचीच भाकरी आहे, जरा कुठे काहीतरी तेल तिखट घ्या आणि खा. कोण करत बसतो? पण चांगला असेल तर अगदी ताट सजवलेलं ताट कशा करता? कोण ऋषी बघतो? आपणच करावं, आपला आनंद आपणच भोगावा. अशी जी आपला आनंद आपण भोगणं ही जी अवस्था हीच ब्रह्मस्थिती आहे. म्हणून या ठिकाणी निराळा कोणी लागत नाही. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले भोगता तो निराळा तेने गोडी निवळी. भोगता भोग्याहून वेगळा होईल तेव्हा जोडी होईल. केवळ भोगता जर सुखरूपच आहे तर तिथे सुखरूप सांगणारा दुसरा कोणी नाही. जे प्रकृती डंकू भरे तै प्रकृती डंके अवतरे, मा डंकूची तई भरे कोण कोणा. डंकू म्हणजे देवळामध्ये तो वाजवायचा असतो ना मोठा डंक, ढोल. जे प्रकृती डंकू अनुकरे, डंकू संबंधी नादू. देवीचा नगारा केव्हा नगारा ठेवतात? देवीला नमस्कार पोचवा म्हणून देवीला जागे करण्याचं साधन काय? ढण 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 ढण, म्हणजे ते वाजवलं म्हणजे देवी जागी झाली. काय म्हटलं मी? आता देवी झाली मला माहिती आहे जागी, म्हणजे हा तिचा जो काय म्हणतात त्याला भगत. भगत आहे, भूत्या नाव आहे, अनेक नाव आहेत, तर त्या चांगला शब्द वापरू भगत. मग तो आला, काय झालं म्हणले आता देवीला जागं करायचं. मग मी त्याला विचारलं देवीला जागं तू करतोस, तू जो उठलास पाठी 4 वाजता, तुला जागं कुणी केलं? तर म्हणला बाबा महाराज असल्या प्रश्नाचा आम्ही काही एवढी खोलवर शिरत नाही. म्हटलं प्रवचनाला हा म्हणला वेळच मिळत नाही. आम्हाला माहिती आहे देवीला जागं करायचं आणि रात्र झोपी घालायचं.
काय देवी जागी होते, देवी झोपते, ठीक आहे, त्याच्यातून जर तुला आनंद मिळत असेल तर कर. पण डंक वाजवला म्हणजे हां वा ठण 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 भक्त नगारा वाजवतो, देवी भक्ताच्या अंगात येते, पण केवळ नगाराचा आहे म्हणून. आणि ते सुद्धा अजून एक आहे बरं का, हे जे अंगात येणं आहे ना ते वाजलं की नाही घुमघुम घुमघुम, जागच्या जागेवर अशा बायकाच्या घुमू लागतं. काय अंगात येतं का काय, कोणाला येड्याचा बाजारचा. मला नावं ठेवू नका आणि माफ करा मला, तुमचं कोणाचं काही अपमान झाला असेल तर. हां, एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. अंगात येते ती देवी आणि अंगात येतो तो देव, आणि सध्या अंगात आहे तो कोण? आणि एवढं जर मला तुम्ही सांगितलं तर पुढचं मी सांगितलं, पुढचं तुमचा तुम्ही विचार करा ना. अंगात येतो तो देव. चला, काय झालं, एकदा देवगावमध्ये आमचे तुकाराम महाराज, आणि हे काय असतं, आपण परमार्थ करतो ना, यांच्या कल्पना निराळ्यात असतात. मग आपल्याला बोलवतात, हा देवाचा आहे या. आता काय देवाचा आहे घ्या कपाळावर हाणून, काय देवाचा आहे, आणि आम्ही तुम्हाला का बोलवतो, तुम्ही त्यातले. मग आम्ही जर त्यातले तर तुम्ही कशातले? काय गंमत आहे. तुम्ही देवादेवाचं करता पंढरीच्या, अरे पंढरीच्या वारीला जातो का, इथे अंगात येतो तिथे जातो. मग आता गावात राहायचंय, गेले महाराजांच्याकडे, महाराज आज आमच्याकडे जागरण आहे आणि देवी येणार आहे. आणि ज्याच्या अंगात देवी येते ना ते सुद्धा इतकं फालतूक असतं ना, दिसणं असणं सुद्धा तर येडाच बाजार असतं. मला रागवू नका माझ्या, कारण इथे काय काय बायकांच्या सुद्धा अंगात येते, ते असे केस घुमतात बरं काय. काय घुमते देवीन काय करते, मला पुन्हा एकदा माफी मागतो. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर केव्हाही द्या. अंगात येतो तो देव, तर सध्या अंगात आहे तो कोण? मग मी मान्य करीन. ऐका की तुकाराम महाराजांची कथा. मग झालं ते यायचं टाइम, बोलो महाराज चला तुमच्या वाचून आडलंय. पंढरीकडे तोंड केलं, काय मागच्या जन्मी पाप केलं होतं म्हणले. तेव्हा काय पाप केलं होतं या लफड्यात मला पाडतोय. आता काय देवा देवा अंगात येतो. बरं नाही राहायचं, गावात राहायचंय. अगोदरच आमच्यावर वाईट माणसं, गावचा पाटील कोपला, सगळे आमच्या विरोधात. पुन्हा नाही गेलं तर हेही म्हणतील आम्ही काय तुम्हाला काय दुसऱ्या तमाशाला बोलत नव्हतो, देवाकरताच बोलत होतं, आणि देवाला सुद्धा येत नाही एवढं काय तुम्ही काय देव झाला काय काय. गावात राहायचं म्हटल्यानंतर हे सगळं करावंच लागतं. शेजारी पाजाऱ्याकडे सुद्धा आपल्याला जरी सत्यनारायण पटला नाही, कारण तो कधी असत नव्हता, अमृतानुभवच आहे ना. सत्य नारायण असत्य आहे का कधी? मग काही काही माणसांना नाही पटत. मग बायको म्हणते बघा हे असलं काही करू नका, शेजारी पाजाऱ्यात राहायचं आहे, जरा जाऊन घ्या तरी. मग तो असं असं करतो, असं करतो, असं करतो. हां, बायको म्हणते कसं काय? मी इकडे तिकडे काय बघितलं नाही, पण शिरा चांगला होता. शिरा चांगला होता. मी म्हटलं शिरा चांगला काय होता? नाही म्हणले चांगला होता, एरवी काही केळं घालून करत नाहीत, पण सत्यनारायणाचा प्रसाद म्हटलं की केळं बिळं केशर छान. ते म्हणल्या पुढच्या वर्षी दरवर्षी येणार बरं का, आणि काकूना सांग टेबल दर्शन घेतो, पण एक वाटी द्या. बायको म्हटली तुमचं काहीतरीच. तो म्हणला माझं तुझ्या डोक्यात शिरायचंच नाही, शिर्याबद्दल जे प्रवचन केलं ते. असो तेव्हा झालं, महाराजांना नेऊन बसवलं, आणि ते मग महाराज बसले, पुढेच नेऊन बसवलं. थंडीचे दिवस होते, महाराजांनी आपलं घोंगडं नेलं होतं, डोक्यावरून घेतलं. महाराज घोंगडं काढा की, देव येतोय. ते म्हणले येऊ द्या, तसं काही अडचण नाही. आणि मग झालं बाबा, ते वाजायला लागलं. मी काही ते अप्रस्तुत सांगत नाही, देवीचा नगारा आलाय. ते धन 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 वाजायला लागल्यानंतर ते असं बसलं होतं ना, बघाय माझ्या अंगात यायला लागलाय आता. आणि तुमचे ते असं पण तुमचे काय प्रश्न असेल ते विचारा, मला सांगेन. हो 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 हो, काय येड्याचा बाजार. देव आल्यावर हो 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 करतो होय, आणि इथे आम्ही सांगतोय सच्चिदानंद.
आणि हे म्हणते हो. तेव्हा महाराज आला बरं का, आला बरं का, आला बरं का, तुमचा प्रश्न विचारा. महाराज म्हणले माझा प्रश्न लांब लचक आहे, ह्यांचं संपू द्या, शेवट मी विचारेन. मी एकदम फुल फॉर्म मध्ये देवाला उगीच हालून माझंही अंग दुखायचं, म्हणजे नीट हालतंय ते नको तसं हालेल. पण ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय, कीर्तनाचे नि नटनाचे नाचले व्यवसाय. कीर्तन असू दे, प्रवचन असू दे, माणसांच्या समोर ते दृश्य उभं करणं हे महत्वाचं असतं. किती कीर्तनाचे नि नटनाचे नाचले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले. फार सुंदर लिहितात ज्ञानोबा. आणि झालं बाबा, मग ते झालं. अहो ती सुद्धा कॅपॅसिटी असते, 1 तास 1.5 तास. किती वेळ हलणार हो? नाही, जोर बैठका किती काढणार? जे 100 काढतं ते 100च काढेल, 50 काढतं ते 50च काढेल, पुढच्या 25ला कोलमडून पडेल. तसं ते किती वेळ करेल हो? आणि झालं ते मग जायची वेळ आली. महाराज देव निघाला. तुमचं विचारून घ्या की. ते म्हणले पुन्हा येईल तेव्हा विचारू. आणि असं करून अंग टाकून दिलं देवाने. ते म्हणले बघा महाराज काय व्हा तुम्ही, आम्ही तुम्हाला पहिला चान्स दिला. ते म्हणले बा तुमचे प्रश्न निराळे, पाऊस केव्हा पडेल, पिकं कशी येतील, 4 वर्ष झाली लग्नाला, अजून काय नाही, पुढे कसं होईल, होईल ते काय होईल, कसं होईल, भावाचं पटेल का न पटेल, आम्हाला त्याला काहीतरी मुठ मारायचे, तुम्ही माराल का? गमते आहे सगळे. म्हणजे ह्या देवीची हीच भानगड आहे, मुठ मारणे. कळलं का तुम्हाला? अहो मुठ काय मारता, मुठीने मारा ना, काहीतरी परिणाम तरी. मुठ मारायची, कोणीतरी काहीतरी, मग ते उडीत टाकतं, कोणी काय काढतं, बोलत्याचे तोंड बांधून, मारत्याचे हात बांधून, बांधून न बांधू, हे सगळे मंत्र आहेत. म्हणजे जी पंजाबी विद्या आहे ना त्याच्यातले सगळे. म्हणजे एकाला मी विचारून घेतला, म्हटलं मला जर कोणाला अंगात आणायचं असेल तर काय करत्याचे हात बांधू, बोलत्याचे बांधूत न बांधू न बांधू. काय तेव्हा हा हॉल अंगात येणाऱ्या देवाकरता नाही आहे. हा हॉल जो आहे तो अंगात जो देव आहे त्याची प्रतीती घेण्याकरता अमृतानुभव आहे. म्हणून ज्ञानेश्वरीतला एक अध्यायाचा विषय आहे राजविद्या राजगुह्य. कोणची विद्या ही? सामान्य विद्या नाही, राजविद्या राजगुह्य. राजपथावर चालणारा, राजमार्गाने मोडोन या वाटा, ह्या वाटा मोडल्या. तुकाराम महाराज म्हणले आम्ही काय केलं? मोडोन या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. कसा? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरसावळीने. तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे. आणि अंधश्रद्धा म्हणतात ना ती हीच. म्हणून वारकरी संप्रदायाला अंधश्रद्धेचं निर्मूलन करा हे सांगायची गरज नाही. आम्ही त्याच्यात कधी अडकलोच नाही. वारकरी संप्रदाय कधीही या अंधश्रद्धेत हे देव अंगात येणं आमकं येत नाही, आमच्याकडे भानगडच नाही आहे. अलग लक्षात, आम्ही कोणाकडे जात नाही आणि कोणाकडे येत नाही. कोणाकडे जरी गेलो तरी पांडुरंगाला बघून त्याला दर्शन घेतो, बाकी इकडे तिकडे बघतच नाही. एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती, तेने झाले सकळ काम निवारला भवभ्रम. इकडे नाही तिकडे नाही आहे त्या, कारण हा राजमार्ग आहे. आणि एक सांगू का, अध्यात्मातला नॅशनल हायवे, नवे इंटरनॅशनल हायवे नंबर 1. नुसता साधा हायवे नाही, इंटरनॅशनल हायवे आहे. तिकडे सुद्धा जा तुम्ही. अहो हे बघा, फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा आता तिकडे सुद्धा विचीस आहेत, चेटकिनी आहेत, ब्लॅक मॅजिक तिकडेही आहे. कुठे नाही असं काही समजू नका, तिथे चेटकिनी आहेत. हे सगळं आहे, मानणारा करता सगळं आहे, न मानणारा करता काहीही नाही. मी मागे एकदा तुम्हाला सांगितलं होतं आमच्या जीवनातला अनुभव 1955 सालचा, 55 नाही 56 सालचा, 56-57च्या मधला पिरियड. आणि आम्ही आमचे चुलते दादा महाराजानंतरचे गादीवर आले ते अप्पा महाराज.
आणि आम्ही जिना चढत होतो. 4थ्या मजल्यावर आम्ही राहत होतो आणि तिथे असं लिंबू ठेवलं होतं 4-5. त्याला अशा त्या सुया बिया टोचलेला, त्याला ते गुलाल बिलाल घातलेला. तर आम्ही आपलं चढून बघितलं. मी म्हणलो, महाराज हे काय बघा, कोणीतरी आपल्याला लिंबू मारतंय, कोणीतरी मूठ मारतं. हे माझ्या घरात घडलेली गोष्ट आहे. ती टसणे बिसणे गुलाल बिलाल टाकलेला. आप्पा महाराज ते आप्पा महाराजच, सत्पुरुषच ते. बघितलं काय म्हणले, लिंबू किती आहे, 4-5 आहेत, घे उचल, टाचण्या काढून टाक, घे, रसाळ दिसत आहेत, सरबत करून पिऊ. याच्यामध्ये कुठेही अतिशोक्ती नाही. हे आहे हे असं आहे. ती घेतली, सगळी वर आणली, धुतली बितली. आमच्या आईला सांगितलं, लक्ष्मी सरबत करून केलं बिलं. आता 67पर्यंत ठणठणीत आहे. कदाचित त्या भारवलेल्या लिंबाचा गुण असेल हा. कदाचित त्या लिंबाचा गुण असेल. लक्षात ठेवा, हे सगळं मानसिक आहे. मारली म्हटलं की मारली, नाही मारली म्हटलं की नाही मारली. तुमच्या डोक्यातून जर एकदा गेलं तर कधी काही कशाचं कोण मारतो, आलं का लक्षात? असं काहीच नाही. जी ईश्वरी सत्य आहे तिथपर्यंत, जिथपर्यंत तिथून आयुष्य आहे तिथपर्यंत कोणी तुम्हाला धक्का केसाला लावू शकत नाही, धक्का लावू शकत नाही. आणि आयुष्य संपल्यानंतर सर्वांनी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही 1 सेकंदसुद्धा वाचत नाही. आणि अशा स्वरूपाचं वर्णन काय करावं, म्हणून वर्णन न करता त्याच्या चरणी लीन व्हावं, एवढंच आहे. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल. नमो माय भाषा.